नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा ड्रग सिंडिकेटचे आरोप केलेले आहेत। सतीश सालियन मुलीच्या न्यायासाठी कोर्टात गेलेले असून सतीश सालियनच्या वकिलांकडे रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंच्या ड्रग्ज चॅटचे पुरावे आहेत असं नितेश राणे म्हणाले। सर्व पुरावे न्यायालयामध्ये आल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईल असं नितेश राणे म्हणाले। त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांनी सर्व सावरलं। त्यांनी काही केलं नाही, 70 दिवस सीबीआयला येऊ दिलं नाही असं नितेश राणे म्हणाले आहेत। जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलतायत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे। चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लायबद्दल झालेले चॅट आहेत। ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत। आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे। तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। 72 दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही, सीसीटीव्हीच्या गायब करण्यात आलं, सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं। आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं। म्हणजे त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत। ओझा या नावाच्या वकिलांनी जो काही आरोप लावलेला आहे, जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे, 376 दाखल करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी कुठलीच चौकशी आता परत एकदा या ठिकाणी केल्या जाणार आहे। राज्य सरकार, आपलं सरकार, गृह मंत्रालय कुठली आता याच्यावरती कारवाई करणार आहे, हा प्रश्न माझा या ठिकाणी आहे। कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावरती राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना आणि ते मंत्र्यांनी दिले, तरी पण या प्रकरणावरती का प्रकाश टाकला जात नाही, या प्रकरणामध्ये का दखल घेतल्या जात नाही आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्को स्टेटला का तयार होत नाही, हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।